जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. किती सुंदर आहे. मोठ्या नवसेने पतिम्या केला, अन बाई तो बोलत नाही मला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. बाबा 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 चांदन चांदन झाली रात, एक विहिरेची पाहत होते वाट. काय गाणे का महाराज, असे गाणे नाही ऐकले पाहिजे. देवाच्या देवळात कोण ग उभी, जर सापडले ना महाराज मला लेखक, ऐका ना तुम्ही. देवाच्या देवळात कोण ग उभी, मळवट भरते मी आय उभी न जगदंबा. अग दर्शन दे ग मला न थांबू कुठवरी जगदंबा. एवढं संत साहित्य असताना असे गाणे म्हणणं मला तरी असं वाटतं काय बापे किती सुंदर आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवा, अनादि निर्गुण प्रगटली भवा, मोह महिषासुर मर्दनाला विविध तापाची कराया झाड, भक्ताला की तू पावस निर्वाण, भक्ताला की तू पावस निर्वाण, भक्ताला की तू पावस हिंदू धर्माच्या देवतेची विटंबना जेवढे हिंदू लोक करत आहेत तेवढे दुसरे लोक करत नाहीये महाराज. माझी सर्वांना विनंती आहे, आदिशक्ती माता आहे ती, त्या आदिशक्ती मातेचा उत्सव ठेवत असताना निश्चित आपण असे कार्यक्रम या समाजासमोर ठेवले पाहिजेत की निश्चित त्या कार्यक्रमातून समाजाला योग्य दिशा मिळाली पाहिजेत. महाराज तुम्ही पुण्यवान लोक आहात महाराज. मरकळला बऱ्याच दिवसापासून कीर्तनाला यायची इच्छा माझी होती बरं. म्हणजे तुमचीच इच्छा माझं कीर्तन ऐकायचं होतं असे नाही, मलाही वाटत होतं की आपणही या गावाला गेलो पाहिजेत. याचं कारण सांगू का महाराज, आळंदी परिसरातले जेवढी काही पंचक्रोशी आहे, आज आम्ही किती जरी मोठे कीर्तनकार झालो, किती जरी आमचं नाव असलं, काही जरी असलं, तर मी नारदाच्या गादीवरून तुम्हा सर्व मरकळकरांना सांगतो, तुम्ही दिलेल्या मधुकरीतूनच आम्ही मंडळी ज्ञानी झालेलो आहे महाराज. तुम्ही दिलेल्या मधुकरीतूनच. अरे ह्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या त्यांनी जी भाकर दिली ती भाकर खाऊनच आम्ही पखवाज शिकलो, गायन शिकलो महाराज. आम्ही असं किती जरी काही केलं, लोकांसाठी किती जरी मोठे असलो तरी मरकळ असेल, सोळू असेल, तुळापूर असेल, हे जेवढे काही आहे पंचक्रोशीतील जो प्रसंग गाव आहे ना, त्या गावासाठी आम्ही कालही विद्यार्थी होतो आणि आजही विद्यार्थी आहे आणि उद्या सुद्धा तुमच्यासाठी विद्यार्थी विढाला सर्व मंडळी केले. बसणारे मायबाप, माझी विनंती गड्यांना तुम्हाला, आपल्याला आपल्या पद्धतीनं धर्माची मान नाही उंचावता आली तरी चालेल, पण तुमच्याकडून आणि माझ्याकडून असं कोणतंच कार्य नाही झालं पाहिजेत की माझ्या हिंदू देवतेची विटंबना तुमच्याने माझ्याकडून झाली पाहिजे. मी दररोज कीर्तनातून सांगतो आणि मरेपर्यंत सांगत राहील. तुमच्यासोबत राहणारा मुस्लिम समाज, आतापर्यंत मुस्लिम समाजाच्या कोणत्याच माणसाने मस्जिदवर कधीच हिंदी गाणं नाही लावलं गाड्यांनो. दिवसातून 5 वेळेस त्यांच्या मस्जिदमधून तुम्हाला फक्त नमाज ऐकायला येईल, हिंदी गाणं कधीच चुकून सुद्धा ऐकायला येणार नाही. मग लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. मुस्लिम धर्माचे लोक जर त्यांच्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही, 1. ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही, 2. जैन धर्माचे लोक त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही, 3. बौद्ध धर्माचे लोक जर त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही, 4. तर माझ्या जगदंबा मातेसमोर तुम्हाला हिंदी गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी? पहिला प्रश्न. हे बघा, गरबा खेळू नका या मताचा मी महाराजच नाहीये. गरबा ही नवीन जी पद्धत झाली ही 1001% चुकीची पद्धत आहे महाराज. तुम्ही म्हणसाल असं का?
गरबा झाल्यानंतर दरवर्षीचा सर्वे पहा. नवरात्र उत्सव झाला की गरबा झाल्यानंतर कमीत कमी महाराष्ट्रातल्या 200 ते 500 मुली गरबा झाल्यानंतर नवरात्रोत्सव झाल्यानंतर पळून जातात. हे बघा, मी कोणत्या सणाच्या विरोधातला महाराज नाहीये. प्रत्येकाने आपल्या हिंदू धर्माची जोपासना करत असताना, आपले हिंदू धर्माचे सण साजरे करत असताना काहीतरी परंपरा तुम्ही घालून घेतल्या पाहिजेत. आता कीर्तन संपलन, काही लोकांनी मला सांगितलं, पुरुषोत्तम दादा चला ना चहा घ्यायला आमच्या घरी. आणि मी जर चहा घ्यायला तुमच्या घरी गेलो, चप्पल घालून जर तुमच्या बैठकीत गेलो, तुम्ही काय विचार करसाल हो? तुम्ही एकच विचार करसाल, ह्या महाराजांना कीर्तन करण्याचं नॉलेज आहे पण वागण्याची अक्कल नाहीये. याचं कारण असं आहे, तुमच्या घरात जर मला यायचं असेल तर चप्पल दारात काढावं लागते. कुठं काढावं लागते माया हो? चप्पल कुठं काढावं लागती? दारात काढावं लागती. मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल दारात काढावं लागती. हा जर तुमच्या घराचा प्रोटोकॉल आहे तर जगदंबा मातेची सुद्धा 9 दिवस आराधना करत असताना काहीतरी हिंदू धर्मानं परंपरा घालून दिल्या असतील ना महाराज. गणपती उत्सव 10 दिवस साजरे करतो आपण, त्याही दिवसामध्ये काहीतरी परंपरा घालून दिल्या असतील ना. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, दररोज नवरात्र मातेसमोर कीर्तन ठेवावे, नका ठेवू. पण 9 दिवस नाही कीर्तन ठेवले तरी चालेल. गावातील सगळे तरुण पोरं एकत्रित येऊन जर 9 दिवस अख्खं गाव जरी साफ केलं तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुम्हाला कीर्तन ठेवण्याची गरज पडणार नाहीये. समाज उपयोगी कार्यक्रम, समाजाला दिशा देणारे कार्यक्रम या व्यासपीठावरून झाले पाहिजेत. कीर्तनानं निश्चित सगळे जरी लोक नाही सुधारले तर काहीतरी लोकांच्या मनावर परिवर्तन निश्चित होतो. आतापर्यंत तमाशा ऐकून एखादा माणूस सुधारला असं मला एखादा माणूस दाखवा बरं. हा, तमाशा ऐकून लोकांच्या जमिनी गेल्या असे लोक सांगेल मी तुम्हाला. तमाशा ऐकून लोक बर्बाद झाले असे हजारो लोक तुम्हाला मी सांगेल महाराज. पण कीर्तन ऐकून लोक बिघडले असा एकही मनुष्य तुम्हाला पाहायला भेटणार नाही. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी. तो शिट्टी मारतोय माईक. होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. हो कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये निळोबरायची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. मार्ग दावून गेले अधी दयानिधी संत ते. पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. असं गोड मार्गदर्शन या अभंगामधून माझे निळोबराय करतात. हे बघा, परमार्थ प्राप्तीसाठी तुम्ही आम्ही जो प्रयत्न करतोय त्याला आपण काय म्हणतो? भगवंतासाठी जो काही आपण त्याला मार्गच म्हणतोय. कोणी भक्ती मार्गाचं अनुकरण करतंय, कोणी कर्म मार्गाचं अनुकरण करतंय, कोणी वेद वेदांताचं अध्ययन करतंय, कोणी काय करत असेल, कोणी काय करत असेल. प्रत्येकाचे जाण्याचे मार्ग जरी वेगळे वेगळे असेल पण तुम्हाला आणि मला प्रत्येकाला एकाच ठिकाणी जायचं, ते म्हणजे भगवंताच्या ठिकाणी. कोणी ज्ञानेश्वरी वाचत असेल, कोणी गाथा वाचत असेल. आता 9 दिवस कोणी भगवंताचं पारायण करत असेल, कोणी 9 दिवस उपवास करत असेल, कोणी 9 दिवस पायात चप्पल घालत नसेल. प्रत्येकाची जी साधना चालली ती कशासाठी चालली हो? भगवंताची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये व्हावी. मग बसणाऱ्या मंडळी मला एक छोटासा प्रश्न करायचा आहे. तुम्हीही भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतायत आणि मी सुद्धा भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतोय. थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे. तुम्ही सुद्धा भगवंताच्या प्राप्तीसाठी गाथा वाचताय, ज्ञानेश्वरी वाचताय, पंढरपूरची वारी करताय, भगवंताचं चिंतन करताय, हरिपाठ करतायत. सगळं काही जे करताय ते फक्त भगवंताच्या कृपेसाठी करतायत. मग एवढं काही सगळं करून तुमच्याही जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही, माझ्याही जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही. समजून चला तुमचा आणि माझा मार्ग चुकलेला आहे. लक्ष देऊन ऐका. एका माणसाचं पोट दुखत होतं. काय दुखत होतं? पोट दुखत होतं. डॉक्टरकडे गेला. ओ डॉक्टर साहेब, अहो पोट दुखतंय हो माझं. डॉक्टरने मेडिकलमधून गोळी दिली. हे बघ, ही गोळी घे, तुझं पोट राहून जाईल. घरी आला, जेवण केलं, गोळी घेतली, पण पोट मात्र राहत नाहीये.
ज्या अर्थी पोट राहत नाही त्या अर्थी त्या आजारी माणसाने समजून घेतलं पाहिजेत, एक तर गोळी घेण्याची प्रक्रिया चुकली असावी, नाही तर आजार मोठा आहे. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचून, गाथा वाचून, भगवंताचं चिंतन करून ज्या अर्थी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही त्या अर्थी प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे की तुमचा आणि माझा मार्ग चुकलेला आहे. एखाद्या माणसाला आळंदीला जायचं, कुठं जायचंय? आळंदीला जायचं. सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला, पटेल असं उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाला आळंदीला जायचंय आणि तो इकडं पुढं लोणीकंद फाट्या रोडनं चालला. किती दिवस चालला म्हणजे आळंदी येईल का? अहो पुढं गेल्यानंतर नगर येईल, नगरच्या पुढं संभाजीनगर येईल, संभाजीनगरच्या पुढं जालना येईल, जालन्याच्या पुढं बुलढाणा येईल, शेगाव येईल, अमरावती येईल, पर नागपूर येईल, पण आळंदी येणार नाही. कारण त्याचा मार्ग चुकलाय ना. जायचंय कुठं? आळंदीला, आणि चालला कुठं? इकडं दुसऱ्या मार्गाने. प्रत्येकाला जीवनामध्ये सुख हवंय, प्रत्येकाला जीवनामध्ये समाधान हवंय, प्रत्येकाला जीवनामध्ये आनंद हवाय, पण ज्या मार्गाचं अनुकरण तुम्ही आणि मी केलंय ना, तो मार्ग दुःखाचा आहे. म्हणजे संसार रूपी मार्गाचं अनुकरण करतोय, त्याच्यामुळे तुमचं आणि माझं सगळं गणित चुकलेलं आहे. ज्यांना जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्यायचा, ज्यांना जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची, अशा मार्ग चुकलेल्या साधकाला निळोबराय मार्गदर्शन करतात. अभंगाचं पहिलं मार्ग माझ्या निळोबराने सांगितलं, मार्ग दावून गेले आधी जे मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. हे बघा, प्रत्येक कीर्तनकारा कोण विनोदाची हा हा हुची अपेक्षा करू नका बरं. किलोभर भेळ खाण्यापेक्षा 50 ग्राम कलाकंद खाल्लेला कधीही चांगला आहे महाराज. लोकांनी आपल्याला मानावं, आपला TRP वाढावा म्हणून तमाशगिरासारखे चाळे कधीच करायचे नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. चाळे ते चाळेच असतात. आणि प्रत्येक वेळेस नवीन काय करायचं, जे आहे ते सांगितलं पाहिजेत महाराज. तुम्ही जर बाजाराला गेले, लक्ष देऊन ऐका, बाजारात जर गेले तर पाणीपुरीच्या दुकानावर जास्त गर्दी असते का सोनाराच्या? बोलत चला ना गड्यानो. सोनाराच्या दुकानात तर जायची भीती वाटत असेल तुम्हाला, कारण 75,000 रुपये तोळा झाला माया हो, बरोबर आहे का नाही? पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी खूप असते. याचं कारण काय? पाणीपुरी 10 रुपयाला 10 भेटती, 20 रुपयाला 10 भेटती, बरोबर आहे का नाही? पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी जरी जास्त असेल पण पाणीपुरीची किंमत कमी आहे महाराज. सोनाराच्या दुकानावर गर्दी कमी आहे. सोनाराच्या दुकानात जाण्यासाठी माणसाचा खिसा गरम लागतो महाराज. काय लागतो? गरम लागतो. थोडं लक्ष द्या माझ्याकडे. या अभंगामध्ये माझे निळोबराय सांगतात की पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असतं निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. कोण मार्ग दाखवून गेले? एक प्रश्न आहे.
आणि कोणता मार्ग दाखवून गेले दुसरा प्रश्न आहे. मार्गाचा जर विचार करू गेलो तर शास्त्रामध्ये अनेक मार्ग आहेत. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. पण आपल्यासारख्या विलासी लोकांना या मार्गाचं अनुकरण करणं शक्य नाहीये. अरे आपण लोक 2 तास कीर्तनाला बसतो तरी आपल्या तोंडातली तंबाखूचा त्याग नाही करू शकत, गुटख्याचा त्याग नाही करू शकत. 2 तास कीर्तनाला बसतो तरी रामदेव बाबाचे 72 आसनं करतो, आपल्याला 2 तास मांडी सुद्धा घालता येत नाही. आणि शास्त्र तर सांगताय काम सोडा, शास्त्र सांगताय क्रोध सोडा, शास्त्र सांगताय लोभ सोडा. साधे साधे व्यसन जर तुमच्याने माझ्या जीवनातून सुटत नसेल ना तर काम क्रोधाधिक विकारावर विजय मिळवणं तुमच्याने माझ्या हातात नाही. मग घाबरू नका. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा. तुम्हाला घर सोडून जंगलात जाण्याची गरज नाहीये, सर्वांना साधूही बनण्याची गरज नाहीये, सर्वांना संन्यासीही राहण्याची गरज नाही, सर्वांना ब्रह्मचारी राहण्याची गरज नाहीये. अरे गवळणीने घर सोडलं नाही तरी सुद्धा भगवंताला प्राप्त करू शकल्या महाराज. पण गवळणीच्या अंतकरणाची परिस्थिती कशी होती? आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येले. अंतकरणात भगवंताचं चिंतन चालू असल्यामुळं कुठं जरी बाजाराला गेले तरी मुखातून निघायचं गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या गोविंद घ्या गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या दामोदर घ्या गे. तव तव हासती मथुरेच्या गे, तव तव हासती. आत हरी बाहेर हरी, घरीने घरी कोंडली. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन असल्यामुळं बाजाराला गेले की डोक्यावर दही दूध तूप लोणी असायचं आणि मुखातून निघायचं गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. इथं बसणाऱ्या सगळ्या माय माऊल्यांना माझी विनंती, माया हो, उद्या जर एखादी माय माऊली आपल्या गावात आली मरकळमध्ये, तिच्या डोक्यावर कांदे बटाटे टमाटे आणि तुमच्या गल्लीत ती म्हणायला लागली पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या गे, तुम्ही काय विचार करसाल हो माया हो? तुम्ही एवढाच विचार करसाल की बाई नक्की हिच्या गोळ्या संपलेल्या आहे. बरोबर आहे का नाही? ज्याच्या जीवनामध्ये भगवंत सोडून दुसरा विषयच नाहीये, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे विषय झाला नारायण नावडे जनधन माता पिता. मग बाकीचे साधन तो आम्हाला कलियुगामध्ये सोपंही नाही. कारण याचं कारण काय आहे? त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कृतयुगामध्ये त्या त्या काळामध्ये त्या त्या वेळेचं आयुष्य मर्यादा खूप जास्त असल्यामुळे त्या त्या काळामध्ये त्या त्या साधनं शक्य होते. कलियुगामध्ये आयुष्य मर्यादाच थोडी मारा. 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला आणि मला किती वर्षाचं आहे हो? 100 वर्षाचं. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय काय करणार आहे मला तर काही अजून त्याचं गणित लागलं नाही. तुम्ही तुमच्या जीवनाची वजाबाकी करा ना. 100 मधले 50 तर तुमचे झोपीतच गेले, खाली किती उरले हो? 50. आता 50 वर्षात काय काय करणार आहे? त्याच्यात ते 10 वर्ष बालपणात गेले, राहिले 40.
40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती उरले? 20. आता 20 वर्ष शिक्षण झालं, नोकराने 5 वर्ष मुली पाण्यातच गेले, खाली 15 उरले. किती उरले? 15तले 3 करोनात गेले, खाली किती उरले? 12 महिन्यात तुम्ही काय काय करणार आहे? 12 वर्षात काही करू शकत नाही. मी खरं सांगू का महाराज तुम्हाला, बाकीचे साधन तुम्हाला आम्हाला शक्य नाही. कबीर महाराज सांगतात, दिहुडा हो 2 दिन का महिमान, कब सुमरोगे राम. विको कमी करतो ना. अब तुम कब सुमरोगे राम, बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया हो. दिहुडा, दिहुडा म्हणजे शरीर. दिहुडा 2 दिन का महिमान, कब सुमरोगे राम. कधी देवाचं चिंतन करणार आहे? अगदी थोडा वेळ तुमच्या आणि माझ्याकडे शिल्लक आहे ना, मग एवढ्या कमी कालावधीमध्ये, एवढ्या कमी दिवसामध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता, ते म्हणजे भगवंताचं चिंतन. ना तुम्ही उपवास करू शकत. उपवास तरी किती करता महाराज तुम्ही? सकाळी उठले की अर्धा डझन केळी तर पहिल्या बैठकीलाच खाता. 1-1, 2-2, 2-2, 3-3 किलो. आता नवरात्रात तर भगर मागून गेली हो. ह्या माता मावल्या तर भेंड्या बी खातात आणि म्हणतात उपवास आहे. काशी फळ खातात, उपवास आहे. तो लौकी म्हणजे काय, भोपळा खातात, उपवास आहे. अजिबात नाहीये. मी उपवासाच्या विरोधातला महाराज नाहीये गड्यानो. उपवास प्रत्येकाने करावं, पण उपवास नुसता खाण्यापिण्याचा नाही केला पाहिजेत. आपल्या जीवनातले जे वाईट गुण आहे ते त्यागण्याचा सुद्धा उपवास प्रत्येकाने केलाच पाहिजेत ना महाराज. आपण जर व्यसन करत असेल तर व्यसन त्यागण्याचा सुद्धा उपवास केला पाहिजेत. नवरात्रात तर मला हसू येतं महाराज, काय विषय असेल काही कळत नाही. जे 12ही महिने धाब्यावर असतं बघा, ज्याला शनिवार कळत नाही, सोमवार कळत नाही, एकादशी कळत नाही, आषाढी कळत नाही, कार्तिकी कळत नाही, असे काही काही असे 9 दिवस चपला घालत नाही माया हो. बापरे बाप, एवढं वजन त्यांचं, 9 दिवस काहीच खात नाही. आता खरं सांगा, 12 महिने धाब्यावर राहायचं, 9 दिवस बिना चपलीचं फिरायचं. तुम्हाला असं वाटतं देवी मातेची कृपा तुमच्यावर होईल? तुम्ही तंद्रीतून सोडून द्या, तुम्ही 9 दिवस भोंगळे जरी फिरले तरी देवी मातेची कृपा तुमच्यावर होणार नाही. प्रॅक्टिकली जगायचं शिका ना गाड्यांना तुम्ही थोडंफार. 12 महिने मांसाहार करायचा, 9 दिवस उपवास धरायचा, कोणी तुम्हाला सांगितलं? अजिबात नाहीये. जगदंबा मातेची कृपा जर तुम्हाला आणि मला तुमच्या आणि माझ्या जीवनात व्हावं वाटत असेल तर मी एक वाक्य सांगतो गड्यांना, तुम्हाला लक्ष देऊन ऐका. इथं बसणारे जेवढे काही तरुण पोर आहे, जेवढे काही वयस्कर मंडळी, त्यांना माझी विनंती आहे, ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला, वाक्य लिहून ठेवा माझं, ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला, इथं बसणाऱ्या सर्व माझ्या माता मावल्या ज्या दिवशी आपल्या बहिणीसारख्या दिसतील ना महाराज, त्या दिवसापासून महाराष्ट्रात नवरात्र करण्याची गरज पडणार नाही. ही वस्तुस्थिती आहे महाराज. एकीकडे नवरात्र उत्सव एवढ्या थाटामाटात चाललाय आणि दररोज एका मुलीवर अत्याचार होतोय महाराज. नुसतंच बदलापूरच्या मुलीवर अत्याचार झाला त्यात नवल नाहीये. 2-4 दिवसापूर्वी आपल्या बोप घाटामध्ये, आता ती तुम्ही न्यूज ऐकता येते, काय झालंय लोकांना काही कळत नाहीये. अरे 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करता, 9 वर्षाची मुलगी सुद्धा एक देवीचं स्वरूपच आहे. प्रत्येकाने परस्त्रीकडे बघत असताना ज्या दिवशी तुम्ही तिला तिच्या बहिणीचा, आपल्या आईचा दर्जा देसाल, त्या दिवसापासून कोणत्याच गोष्टीची गरज तुम्हाला आणि मला पडणार नाही. एकीकडे नवरात्र उत्सव जोरात चालू आहे, एकीकडे महिला मंडळीवर होणारे अत्याचार काही थांबत नाहीये. इथं बसणारी प्रत्येक मायमाऊली तुम्ही तिच्या स्वरूपात जर पाहिलं तर ती जगदंबाच तुम्हाला दिसल महाराज. अरे एकच महिला आई सुद्धा होते, एकच महिला पत्नी सुद्धा होते, एकच महिला काकू होते, एकच महिला मामी सुद्धा होते, आणि एकच महिला आपली बहीण सुद्धा होते महाराज. महिला मंडळीवर आजच्या तारखेमध्ये जेवढे अत्याचार होत आहेत तेवढे कशावरच होत नाहीये. आणि तुम्ही किती जरी नवरात्र उत्सव साजरे केले, किती जरी 10-10, 50-50 क्विंटलाच्या देव्या जरी बसवल्या, तरी मला नाही वाटत जगदंबा मातेची कृपा तुमच्या आणि माझ्यावर होईल. मी नेहमी विनंती करेल तुम्हाला, हे बघा, उपवास करत असताना बाकीच्या गोष्टीचा करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करा. 9 दिवस भगर खाण्यापेक्षा देवाचं चिंतन करा, जगदंबा मातेची कृपा करा. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, निश्चित तुम्हाला माझ्या जगदंबा मातेची कृपा तुमच्या आणि माझ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं अवघड झालंय महाराज. नवरात्र चालू आहे का काय चालू आहे काही कळतच नाही.
गाणे तर एवढे सुंदर सुंदर लावतात, जे गाणे माणसाला ऐकायची लाज वाटते ते जगदंबा मातेसमोर लावतात. गाणे सुद्धा आपण हिंदी गाणे, अश्लील गाणे जगदंबा मातेसमोर नाही लावले पाहिजेत. अरे गाणे लावण्यासाठी, डीजे लावण्यासाठी तुम्हाला दुसरे व्यासपीठ भरपूर आहे. धर्माच्या व्यासपीठावर जर तुम्ही चुकीचे गाणे लावत असाल, धर्माच्या व्यासपीठावर जर तुम्ही चुकीचे कार्यक्रम ठेवत असाल, तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो तुम्हाला, तुम्ही पुण्य करता पाप करताय. काय करताय? पाप करताय. म्हणून तुम्हाला आणि मला जर असं वाटत असेल तुमच्या आणि माझ्या हातातून पाप होऊ नये, कोणतं चुकीचं कर्म होऊ नये, म्हणून शास्त्रानं ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे त्या गोष्टी जीवनामध्ये केल्या पाहिजेत. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो, एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुमच्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती तुम्ही कराव का तुम्हाला जी भाजी आवडती ती तुम्ही करा? माया हो, जी उत्तर देईल तिला सोन्याचं नाणं बक्षीस. चला, मला थोडं द्यायचं. ज्यांनी आज यजमानपद घेतलेले ते पाहत बसतील 5 जण, आपला काय संबंध आहे? बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन ऐका. आपल्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती तुम्ही करावं माया हो, का तुम्हाला जी आवडती ती तुम्ही करावं? नवऱ्याला जर शेवग्याच्या शेंगा आवडत असेल आणि तुम्ही मस्त पाट्यावर वाटून कुटून शेंगदाणे कुटून मस्त जर शेवग्याची भाजी केली, दुपारच्या सुट्टीमध्ये नवरा जेवताना 4 मित्रांना सांगतो, ए दाद्या, दररोजच्या 2 चपात्या खातो राव, आज 3 चपात्या खाल्ल्या का? माझ्या बायकोनं माझी आवडती भाजी केली. संपलं माझं उदाहरण. नवऱ्याला आवडती ती भाजी बायकोने केली तर नवरा प्रसन्न होतो. हा जर संसार आहे, माझ्या जगदंबा मातेला आवडतो तसा परमार्थ जर तिच्या भक्ताने केला तर देव का प्रसन्न होणार नाही? का जगदंबा माता प्रसन्न होणार नाही? सर्वांना माझी विनंती गड्यांनो, जे साधू संतांनी धर्माने जी परंपरा घालून दिलेली आहे त्या परंपरेचं तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? अनुकरण केलं पाहिजे. मार्ग दावनी गेले आधी. मग तुमच्या आणि माझ्यासाठी आनंदाचा मार्ग कोणता आहे? तुमच्या आणि माझ्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता आहे? भागवतकार सांगतात, यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधीना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. कलियुगामध्ये कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी. म्हणून महाराज सांगतात, मार्ग दावनी गेले आधी दयानिधी, भक्तिपंत बहु सोपा. सर्वात सोपं साधन आहे, कुठं जाण्याची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा ठाईच बैसोनी करा एक चित्तावडे अनंत आळवावान. भगवंताचं चिंतन केलं माणूस वाया गेला असा माणूसच नाही महाराज. तुम्हाला लक्ष देऊन ऐका. माझे गुरुजी मला सांगतात, पुरुषोत्तम, पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे, आणि पेढा झोपेत खाल्ल्यावर कशा आहे माया हो? झोपेत जरी खाल्ला तरी गोडच आहे, रडत रडत खाल्ल्यावर सुद्धा पेढा तुम्ही हसत हसत खा गोड आहे, पेढा तुम्ही झोपेत खा गोड आहे, आणि पेढा तुम्ही रडत रडत खाल्ला तरी पेढा कसा आहे? गोड आहे. तसं भगवंताचं चिंतन कोणत्याही भावनेनं करा महाराज. जुने लोक सांगायचे, गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं. काय घेऊन उठतं? गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं. देवाचं केलेलं चिंतन कधीच वाया जाऊ शकत नाही. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. तुम्ही फक्त तुमची जबाबदारी माझ्या भगवंतावर टाका. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण, आणि त्याच्या समोर जाऊन फक्त त्याला विनंती करा, नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाम किनारे लगा
तुमचे संसार रूपी नौका पैल तीराला नेईल. तुमचा आणि माझा विश्वास देवावर कमी पडतोय. बसणारे मंडळी, इथं बसणाऱ्या माझ्या माता मावल्या, लक्ष देऊन ऐका. अरे कधीतरी देवाजवळ जाऊन आपल्या जीवनातलं गारणं सांगितलं पाहिजेत का नाही आपण? तुमचं आणि माझं असं झालंय, आपण संसारिकापाशी आपलं गारणं सांगतो. आणि संसारिकापाशी आपलं गारणं सांगणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं आणि रातभर येवानं मेलं. कळलं का तुम्हाला? दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर लोकांना वाटतं बाबा 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 काय आनंद आहे यांच्या जीवनात. संसारात कोणी सुखी नाही बरं. ज्याच्याकडे पैसे नाही तोही दुःखीचे, आणि ज्याच्याकडे पैसे जास्त आहेत तो त्याच्यापेक्षा दुःखी. काय होतं महाराज, 2000ला आम्ही आळंदीत आलो त्यावेळेस मरकळला यायचं म्हणलं की भीती वाटायची. काहीच नव्हतं ना महाराज. आज किती डेव्हलप झालंय बाबा 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 बाबा. अख्खा परिसर, तिथून कुठं खाली जागाच नाही राहिली, सगळा परिसर डेव्हलप झाला. बरोबर आहे का नाही? MIDC आल्या, सगळे मोठे मोठे प्रोजेक्ट आले, सगळं डेव्हलप झालंय. देवानं काय कमी ठेवलंय तुम्हाला? आता पैसा तर लक्ष्मी तर पाणीच भरतीये आपल्या घरी. बरोबर आहे का नाही? लक्ष्मी पाणी भरतीये. पुणे जिल्ह्यामध्ये लक्ष्मी काय करतीये? पाणी भरतीये. अरे ज्या शेताला कोणी 10 लाख रुपये एकर घेत नव्हतं, ते शेतातला 1 गुंठाच 50-50 लाख रुपये गुंठा चालला. मग देवानं पैसा दिला, सगळं दिलंय. आता फक्त आपल्याला आहे तो उर्वरित काळ भगवंताच्या चिंतनासाठी घालायचा आहे. पण तुमचा आणि माझा विश्वास देवावर नाहीये. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली. काय झाली? डोक्याची सीर ब्लॉकेज. आणि त्याला पुण्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. 4 तास त्याच्यावर ऑपरेशन झालं. आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं त्यावेळेस त्याचं बिल 25-30 लाख रुपये झालेलं होतं. जुना माळकरी म्हातारा होता. ते 25-30 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर जोराजोरात रडायला लागला. डॉक्टर माळकरी होता. ओ बाबा, ते 25 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल बाबा, त्यातले मी 5-10 लाख रुपये कमी करतो. तुम्ही माझ्या आजोबासारखे, फक्त माझी विनंती तुम्ही रडू नका. म्हातारा हसलं. डॉक्टरला सांगताय, अरे मी मरकळच आहे. 50 एकर जमीन आहे माझ्या वडिलोपार्जित, हवे टच आहे ते बी. आणि 1 एकर माझं 2 ते 3 कोटी रुपयाला चाललं. एवढा श्रीमंत माणूस आहे. तू जर 50 लाख रुपये बिल काढला असताना डॉक्टर, तर 2 मिनिटात ते बिल पे केलं असतं. एवढी ताकद आहे माझ्याकडं. डॉक्टर मनातल्या मनात विचार करू लागला, एवढी जर प्रॉपर्टी म्हाताऱ्याकडे, एवढं जर म्हातारा श्रीमंत आहे, तर मग 25 लाखाच्या बिलासाठी म्हातारा रडतंय का? त्यावेळेस म्हाताऱ्याने डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर फक्त 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं तू. किती तास सांभाळलं? 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं तू. तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं रे. वयाच्या 65 वर्षापर्यंत 70 वर्षापर्यंत देवानं मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या जीवनामध्ये येत आहे. 2-4 दिवसापूर्वी एका चांगल्या खासदाराचा वाढदिवस होता आणि माझं कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर आम्ही जेवायला बसल्यानंतर ते खासदार महोदय सांगू लागले, म्हणे महाराज दररोजचा एवढा प्रवास करता, दररोज 500 किलोमीटर आमचं गाव आहे. सकाळी आलो आणि आता परत जायचं, म्हणजे जाणं 500 आणि येणं 500, 1000 किलोमीटर दररोजचा प्रवास करता. कधी थकत नाही, कधी तुमच्या गाडीला अपघात होत नाही, कधी त्रास नाही. याचं कारण काय हो? मी जे उत्तर त्या साहेबांना दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं, साहेब रात्री 9 ते 11 कीर्तन संपलं की मला झोप आलेली असते, मी थकलेलं असतो, मी सीट मागं करून झोपून राहतो. रात्रभर माझा ड्रायव्हर गाडी चालवतो. पण ऐका ना, 11च्या नंतर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. ड्रायव्हरच्या रूपात गाडी चालवायचं काम पांडुरंग परमात्मा करतो. त्याच्यामुळे दुःख कितीही जीवनातलं मोठं संकट असू द्या, संकट आल्यानंतर तुम्हाला दुसरीकडे काही जायची गरज नाही ना महाराज. अरे जीवनातले सगळे मोठे संकट आल्यानंतर सगळे संत सगळे कोणाला सांगतात? ज्ञानोबरायला सांगतात. मी खरं सांगू का महाराज, एक सांगू तुम्हाला, पांडुरंग परमात्म्याला ज्यावेळेस विश्रांतीची गरज भासते ना, पांडुरंग परमात्मा ज्यावेळेस विश्रांतीची अपेक्षा करतो
त्यावेळेस पांडुरंग परमात्मा नामदेवाला सांगतात, नामा मने देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया कल्पवरी. आळंदीमध्ये गेल्यानंतर जर पांडुरंगाला विश्रांती मिळत असेल तर तुमचं माझं आळंदीचं अंतरच किती महाराज, अगदी 5, 6, 7, 8 किलोमीटर आहे. नाही दररोज पण दर गुरुवारी का होईना आपण आळंदीला गेलं पाहिजेत. बरं, बरेचसे काही जुने लोक आहे अजून सुद्धा दर गुरुवारी आळंदीला दर्शनाला जातात, गेलं पाहिजेत. तुम्ही तिरुपतीला जाता पण आळंदीला जात नाही, तुम्ही तिकडं नारायणपूरला जाता पण आळंदीला जात नाहीये. तिरुपतीच्या विरोधातला महाराज नाहीये मी, नारायणपूरला जाऊ नका असं माझं म्हणणं नाहीये. अरे पण नारायणपूरला जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस मोठा हो हेच दत्तात्रयाला मागताय, दुसरं काय तुम्ही काही लगेच दत्तात्रय तुमची कृपा माझ्यावर असं तर काही म्हणत नसेल कोणी. काही लोक खरेदी झाली की तिरुपतीला जातात आणि केस कापतात. माझा एक मित्र आहे, खरेदी झाली लिटिकेशन हाणलं की तिरुपती, लिटिकेशन हाणलं की तिरुपती. अरे बाबा तिरुपती हे देवस्थान सगळं श्रीमंत लोकांचं आहे, बरोबर आहे का नाही. ज्ञानोबराय म्हणजे तुमच्याने माझ्या गोरगरिबाची माऊली आहे, जा तिथं कधीतरी गेलं पाहिजेत ना महाराज. अरे तिरुपतीला एका टायमाला 25,000 लोक जेवतील एवढं मोठं अन्नक्षेत्र आहे. तिरुपतीला 25,000 लोक एका सेडमध्ये जेवतील एवढं मोठं अन्नक्षेत्र आहे. शिर्डीला जर गेले तर 5,000 लोक जेवतील एवढं मोठं अन्नक्षेत्र आहे. बाकीच्या ठिकाणी अन्नक्षेत्र आहे, पण ज्ञानोबरायच्या दरबारात जे अन्नक्षेत्र आहे ते कुठंच नाही. जयाने घातली मुक्तीची गवांधी. बाकीच्या ठिकाणी भात भेटल, बाकीच्या ठिकाणी शिरा भेटल, पुरी भेटल, भाजी भेटल, पण ज्ञानोबरायांनी मुक्तीची गवांधी या शब्दाचा अर्थ आहे अन्नक्षेत्र. कशाचं अन्नक्षेत्र आहे? मोक्षाचं अन्नक्षेत्र आहे, मुक्तीचं अन्नक्षेत्र आहे. अरे आमच्यासारख्या लेकरांना ज्ञानोबरायांनी एवढी मोठी योग्यता प्राप्त करून दिली, म्हणून जात असताना प्रत्येकाला ज्ञानोबराय सुद्धा सांगतात ना, जाई न गे माये. ज्ञानोबरायचं माहेर कोणतं होतं? पंढरपूर. तसं तुमचं माझी आई कोण आहे? माऊली. मग तुमचं माझं माहेर काय झालं? गेलं पाहिजे. हा बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. किती सुंदर आहे. मोठ्या नवसेने पतिम्या केला, अन बाई तो बोलत नाही मला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. आपलं माहेर सगळ्यांचं आळंदीचे आणि त्या ज्ञानोबरायपाशी जा. अरे ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर रेडा ऋग्वेद बोलू शकतो 1, ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर निर्जीव भिंत चालू शकते 2, ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर मेलेला मनुष्य जिवंत होऊ शकतो 3, ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर स्त्रीचा पुरुष होऊ शकतो 4. तर तुमच्याने माझ्या जीवनात अपेक्षाच काय आहे महाराज? ज्याचं लग्न झालं नाही त्याला बायको पाहिजेत, ज्याला बायको त्याला पोरगं पाहिजेत, ज्याचा धंदा चांगला नाही त्याचा धंदा चांगला चालला पाहिजे. आपलं म्हणजे मागण्या म्हणजे हलकट मागण्या आहे महाराज, याच्यापेक्षा काय आहे? काही नाही. आपण संसाराच्या मागण्या सोडून दुसऱ्या काय मागणार आहे? साधू संतांना मागत असताना फक्त एवढंच मागा की तुमची कृपा माझ्या जीवनामध्ये झाली पाहिजे. आणि हे सगळं ज्ञान जर कोणत्या मार्गात असेल तर ते फक्त भक्ती मार्गात आहे. म्हणून महाराज सांगतात, मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई. 2 मिनिटं हात वर करा बरं सर्वांनी. वा 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 करा. केले 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागं आदिशक्ती मुक्ताईचं भजन करा. 2च मिनिटं फक्त. इंद्रायणी काजल भी बोले श्री मुक्ताई मावली, इंद्रायणी काजल भी बोले श्री मुक्ताई मावली,
मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत की आपण वारकरी पंथाचे पाईक आहोत. माझी सर्वांना विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये जीवन जगत असताना वारकरी पंथ सोडून दुसऱ्या पंथात आपण गेलं पाहिजेत नाही. दोनच संत आहे तुम्हाला आणि मला, ज्ञानोबराय तुकोबराय, दोन संत, पांडुरंग परमात्मा देव, ज्ञानेश्वरी गाथा ग्रंथ आणि वारकरी पंथ. बस दुसरीकडे काही जाण्याची गरज नाहीये. आणि तुम्ही कुठं जरी गेले तरी पळसाल तीनच पानं. हा तुमचं काय झालंय माहितीये का, तुम्हाला वाटतं या बाबाकडे गेलं की बरं होईल, त्या बाबाकडे गेलं की बरं होईल. तुम्ही कोणत्याही बाबाकडे जा, सगळे बाबा माझ्या ज्ञानोबरायच्या पायाजवळ आहे. भारतातले जेवढे काही बाबा आहे ना तेवढे ज्ञानोबरायच्या पायाजवळ आहे. म्हणून ज्ञानोबराय एक संत असताना आपल्याला दुसरीकडे जाण्याची अजिबात गरज नाही. अरे माय आहे ना ती, आईला तुम्ही काही मागा महाराज. आणि आई एक पात्र असं आहे, माऊली एक पात्र असं आहे, तुमच्या जीवनातले कितीही मोठे दोष असू द्या फक्त आईच माफ करू शकते, बाकी कोणी माफ करू शकणार नाहीये. आणि आईकडे हट्ट करा ना तुम्ही, कोणताही हट्ट माझ्या ज्ञानोबरायकडे करा. माझे ज्ञानोबराय तो हट्ट पुरवण्यासाठी काय आहे, सक्षम आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, आपण वारकरी पंथाचे सर्व मंडळी काय आहोत, पाईक आहोत. आणि या वारकरी पंथाचं अनुकरण जर तुम्ही आणि मी केलं तर तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. काय केलं त्या साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यासाठी, मोडोनी सिद्धांत सौरस्वारे. या शास्त्रामध्ये 12 दर्शनकार सांगितलेले, लक्ष देऊन ऐका फक्त. किती दर्शनकार आहे, 12. त्यामध्ये 6 नास्तिकवादी आणि 6 आस्तिकवादी. या सर्वांच्या विचाराचं मंथन करून भक्तिरूपी खाऊ साधकाच्या हातात दिलाय. माझी सर्वांना विनंती आहे, आता आपल्याला एवढंच करायचं, आपल्या बाप दाद्याने प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे. काय करून ठेवलेली आहे, आता फक्त ती सांभाळायची, विकायची. आपल्या बापदाद्याने काय करून ठेवलेली आहे, प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे. ज्ञानोबराय तुकोबरायनी सगळं आणि सगळं तुमच्याने माझ्यासाठी करून ठेवलंय. आता फक्त ती प्रॉपर्टी तुम्हाला आणि मला काय करायची, सांभाळायची, बाकी काहीच करायचं नाही. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाली आहे सार. किती सोपा मार्ग आहे महाराज. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिंडी भावे चोखा मेळा. दौंडी पिंडी भावे सकळांसी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. इथं ना तुमच्या जातीचा विचार केला जातो, इथं ना तुमच्या कुळाचा विचार केला जातो, इथं ना तुमच्या रूपाचा विचार केला जातो. जाती कुळाचा जर विचार करायला गेलं महाराज तर नाथ बाबांचं म्हणणं आहे, तुकोबरायचं म्हणणं आहे, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला, मनमोहन मुरलीवाला.
शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आली होती. कोणत्या समाजामध्ये? शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला येऊन सुद्धा भगवंताने तिच्या घरी जाऊन बोरं खाल्ले. फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाचा विचार केला जातो, तुमच्या भावनेचा विचार केला जातो. एक वाक्य तुम्ही माझं काळजावर लिहून ठेवा. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. गड्यांनो, परमार्थामध्ये तुमच्या पैशाची गरज नाही, परमार्थामध्ये तुमच्या बंगल्याची गरज नाही, तुमच्या जातीची गरज नाही, तुमच्या रूपाची गरज नाही. परमार्थामध्ये फक्त आणि फक्त पाहिलं जातं तुमचं प्रेम, तुमचा भाव. म्हणून जगदंबा मातेसमोर आपण सर्व मंडळी 9 दिवस एवढ्या आनंदाने नवरात्र उत्सव साजरा करत आहात ना. आजचा दुसरा दिवस आहे, अजून 6 दिवस 7 दिवस तुमचे शिल्लक आहे. हे बघा, होईल तोपर्यंत जगदंबा मातेसमोर नामस्मरण करा. नामस्मरण जेवढं जास्त करसाल तेवढी जगदंबा मातेची कृपा तुमच्यावर होईल. तुमचं माझं असं आहे, तुम्ही देवीचे भक्त झालेले सगळे. काय झालेले? देवीचे भक्त. आणि देवी मातेचं मालक कोण आहे? आमचा पांडुरंग परमात्मा आहे. कोण आहे? पांडुरंग परमात्मा. पांडुरंगाचे जर भक्त झाले तर देवी कुठं दुसरीकडे जात? लोक लक्ष्मी मिळा म्हणून देवीच्या मागं लागतात, आणि ती बिचारी आपला नवरा सोडून कुठं जात नाही. मग वारकरी लोकांनी पांडुरंग परमात्मा सोडून दुसऱ्याची काही आराधनाच केली नाही. त्यांची देवी म्हणजे पांडुरंग परमात्मा. सांगा ना, पहा ना. हरी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी. ओहो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी. ओ उधो बोला, 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 उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उधो बोला, पांडुरंग परमात्मा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो, पुंडलिक पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी. ओ आंबा म्हणजे कोण? पांडुरंग परमात्मा. आणि मग पांडुरंगाचं भजन सर्व वारकऱ्यांनी केलं, आणि पांडुरंगाची कृपा झाल्यानंतर लक्ष्मीची कृपा काय होणार नाही महाराज. जयाचे नाम पापनासी, लक्ष्मी आईशी जयाची. लक्ष्मी कोणाची दासी आहे? पांडुरंगाची दासी आहे. मग पांडुरंग परमात्मा जिकडे जाईल तिकडे लक्ष्मी जाईल का तुमच्या मागे येईल? हा, म्हणून होईल तोपर्यंत पांडुरंगाची सेवा करा महाराज. मोडोनी या नानामते देती सिद्धांत सौरसू. आणि त्या साधू संतांनी किती सुंदर तुम्हाला मार्ग दाखवलाय. निळामणी आहे से संत कृपावंत सुखसिंधू. ते कृपावंत आहे आणि सुखसिंधू आहे. साधू संतांसारखं श्रीमंत या जगात कोणीच नाहीये महाराज, आणि साधू संतांसारखं कृपावंत सुद्धा या जगामध्ये कोणीच नाही. होती तुमची कृपा पशु बोले वेद. ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर रेडा सुद्धा ऋग्वेद बोलू शकतो. हे जर त्यांच्या कृपेचं सामर्थ्य आहे तर माझी सर्वांना विनंती आहे, आपण सुद्धा त्या कृपेचे सार्थ